ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। स्वातंत्र्य दिनानिमित्त मनसेकडून लालबाग परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे आणि या बॅनरवरून मनसेनं स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत मतांच्या मुद्द्यावरून खोचक टीका केली आहे। आपलं मत आपण दिलेल्या पक्षालाच पोहोचण्याचं स्वातंत्र्य अबाधित राहो, स्वातंत्र्य दिनाच्या याच मतपूर्वक शुभेच्छा असा मजकूर बॅनरवर लिहिलाय। आढावा घेतलाय अजय माने यांनी। स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाने जे ते बॅनरबाजी लालबाग परिसरात केलेली आणि त्याच्यावर सुद्धा पुन्हा एकदा टीकेचा सूर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाने केलेला आपल्याला पाहायला मिळतंय। नुकतीच राज ठाकरे यांनी मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक जी ती घेतली होती आणि त्या बैठकीत सुद्धा हाच मुद्दा उपस्थित केला होता की 2017 पासून मी या सगळ्या मतदार यादींच्या मुद्द्यावर जे ते आपलं मत मांडतोय। आता इतर पक्ष बोलू लागलेले आहेत, त्यामुळे त्यांनी मनसैनिकांना सुद्धा सूचना दिल्या आहेत की महापालिकेच्या निवडणुकीआधी जे ते मतदार याद्या तपासून पाहाव्यात आणि त्याच्यानंतर आता ही बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आली आणि त्याच्यावरचा आशय जो आहे तो अत्यंत बोलका आहे की आपलं मत आपण दिलेल्या पक्षालाच पोहोचण्याचे स्वातंत्र्य अबाधित राहो, स्वातंत्र्य दिनाच्या याच मतपूर्वक शुभेच्छा असं आशय जो आहे तो या बॅनरवर दिलेला। त्यामुळे खरं तर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी असे खोचक टीका करणारे बॅनर जे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाकडून लावण्यात आलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वालसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची।